तुमची श्रद्धा तुमचं भविष्य ठरवते. जशी श्रद्धा तसं जीवन. तुमची श्रद्धा तुम्हाला कुठे घेऊन चालली आहे? प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. पण कधी विचार केला आहे तुमची श्रद्धा तुम्हाला कुठे घेऊन चालली आहे? अर्जुनाला आता चांगले आणि वाईट गुण समजले होते, पण त्यांच्या मनात अजून एक प्रश्न होता. सगळ्यांची श्रद्धा सारखीच असते का? तेव्हा श्रीकृष्ण त्यांना श्रद्धेचे 3 प्रकार समजवतात. पहिली श्रद्धा म्हणजे सात्विक श्रद्धा. जिथे मन शांत असतं, विचार स्वच्छ असतात. असा माणूस चांगलं काम करतो, पण फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांचंही भलं व्हावं असा विचार करतो. त्यांच्या मनात दया, शांतता आणि प्रामाणिकपणा असतो. दुसरी श्रद्धा म्हणजे राजस श्रद्धा. इथे माणूस मेहनत तर करतो, पण त्यामागे अपेक्षा खूप असतात. लोकांनी आपलं कौतुक करावं, यश मिळावं, नाव मोठं व्हावं. मन सतत धावत राहतं, म्हणून शांतता कमी आणि ताण जास्त असतो. आणि तिसरी श्रद्धा म्हणजे तामस श्रद्धा. जिथे अज्ञान, हट्ट आणि चुकीचे विचार असतात. असा माणूस विचार न करता वागतो. वाईट सवयी, आळस आणि चुकीची संगत हळूहळू त्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. हे 3 प्रकार फक्त पुस्तकातील नाही, ते आपल्या रोजच्या जीवनात दिसतात. आणि आपण रोज यापैकी एक श्रद्धा निवडत असतो. आज आपण जे पाहतो, जे ऐकतो, ज्यांच्यासोबत राहतो, त्याचा परिणाम हळूहळू आपल्या श्रद्धेवर होत जातो. जर मन शांत आणि चांगल्या गोष्टींमध्ये राहिलं तर श्रद्धाही शुद्ध राहते. पण सतत नकारात्मकता, राग आणि चुकीच्या गोष्टींमध्ये राहिलो तर मनही तसंच बनत जातं. माणूस जसा विचार करतो, ज्यावर विश्वास ठेवतो, तसाच तो हळूहळू बनत जातो. म्हणून तुमची श्रद्धा जपा, कारण तीच तुमचं भविष्य घडवते.